7 महिने पोलिसांना चकवा देणारा, नवनवीन सिम कार्ड बदलून वेगवेगळ्या ठिकाणी फरार राहणारा आणि शेवटी मुंबईत लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार मयूर गजबी अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला मुंबईतील मामाच्या घरातून अटक केली आहे। हा आरोपी 13 ते 14 गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड होता, ज्यामध्ये 306, 302 सारखे भयानक गुन्हे आणि ट्रॅक्सशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे। यावर एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाल्यापासून तो फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच। जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपीवर एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाला। तेव्हापासून आरोपी मयूर गजबीये 7 महिने झाले फरार होता। तो सतत नवीन सिम कार्ड बदलून पोलिसांना चकमा देत होता। मयूर पुण्यात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथक तिथे धाड मारण्यासाठी रवाना झाले, पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच तो तिथून पळून गेला। पुढे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तो मुंबईत असल्याचा सुगावा लागला। सीताबर्डी पोलिसांनी त्याचा माग काढत काही लोकांची चौकशी केली आणि अखेर त्याला मुंबईच्या त्याच्या मामाच्या घरातून अटक करण्यात आली। या आरोपीवर 306 म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, 302 म्हणजे हत्येचा गुन्हा आणि ड्रग्सशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे दाखल होते, ज्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली होती। पोलिसांना 7 महिने चकमा देणाऱ्या या आरोपीला अखेर नागपूर पोलिसांनी जेरबंद केले। पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची टीम कार्यरत आहे। या आरोपीवर एकूण 13 ते 14 गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी एमपीडीए प्रस्ताव त्याच्यावर मंजूर करून पुढील तपास सुरू केला आहे। सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एमपीडीए प्रस्ताव मंजूर असलेला आरोपी त्याचं नाव आहे मृणाल मयूर गजबी, राहणार आनंदनगर सीताबर्डी। हा मागील 7 महिन्यापासून एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो फरार झाला होता। विविध प्रकारे त्याचा शोध घेतला, परंतु तो काही हाताला लागत नव्हता। त्या वेळोवेळी तो त्याचे लोकेशन किंवा मोबाईल चेंज करत होता। काही दिवसापूर्वी आम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष घालून तांत्रिक दृष्ट्या म्हणजे व्यवस्थित तपास करून त्याचं लोकेशन आणि मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्या ह्याच्यानी आम्ही पुण्याला त्याला शोधण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो। पण तो अचानक पुण्यातून आम्ही जेव्हा तिथं गेलो त्याच दिवशी तो मुंबई येथे रवाना झाला आणि मग तो 3-4 दिवस तिथून काही हल्लाच नाही। त्यानंतर आम्ही मुंबईच्या काही लोकांची माहिती घेऊन, त्याचे रिलेटिव्हची माहिती घेऊन त्याला त्याचे नातेवाईक मामा यांच्या घरून आज रात्री 12च्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे मुंबईवरून घेऊन आलेलं आहे। या आरोपीवर विविध प्रकारचे एकूण 13 ते 14 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये 307, 302 आणि विविध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळेच याच्यावरती एमपीडीए प्रस्ताव मंजूर केलेला होता। आणि याला ताब्यात घेण्यासाठी किंवा याला आता पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यासाठी हे आमचे पोलीस स्टेशन सीताबर्डीचे सिनियर PI राजपूत साहेब, तसेच DCP साहेब मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PSI वाघमारे, तसेच माझ्यासोबत तपास पथकातील हवालदार नंदकिशोर वालदे सर, तसेच पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई आबा मुंडे या सर्व टीमने या कामगिरीसाठी मदत केली आहे। जसे आमचे मुलाचं मार्गदर्शन म्हणजे आमचे सोबतचे सहकारी PSI शेरकर यांनी सुद्धा खूप यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 7 महिने पोलिसांना गुंगारा देणारा मयूर गजबी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत। पण मोठा प्रश्न असा आहे की हा गुन्हेगार एवढे महिने मोकाट का फिरत होता? त्याला मदत करणारे कोण होते? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करायला हवी। सीताबर्डी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असली तरी आता या आरोपीला कठोर शिक्षा मिळेल का, याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहेत।